रगडणाऱ्या नभा आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिबा सह्याद्रीचा सिंह गर्जतो शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जिथे महाराष्ट्राचे नाव तिथे छत्रपतीचे नाव जिथे महाराष्ट्राचे नाव तिथे छत्रपतीचे नाव जगतराव नावडे बोलतोय नावाने माझे गाव निलंगा नगरीत आज वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे निळकंठेश्वराच्या पुण्यभूमीत 9 फेब्रुवारीला एक थोर स्वातंत्र्य सैनिकाचा जन्म झाला त्या थोर स्वातंत्र्य सैनिकाची ओळख मला सांगायला आवडेल डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर होय दादासाहेबांची ओळख सांगताना स्वप्न होते साकार झाले वकील ते समाजकारणी जनसेवा पाय वाटती ध्येयवादी विचारसरणी घेऊन 9000 वकील जेथे काम करतात ते संभाजीनगरचे हायकोर्ट लातूर व जालना जिल्ह्याच्या निर्मितीला कारणीभूत असलेले दादासाहेब जनसेवेची विचारधारा घेऊन केली म्हणून सांगाय वाटते की धरण रस्ते इमारती बांधून कामे केली लोकांची दुष्काळात ही मदत पाहून हाल पिकांची गोरगरिबांची मुले शिकलीच पाहिजे त्यांना मोफत शिक्षण मिळालेच पाहिजे यासाठी दादासाहेबांनी प्रतिकूल परिस्थितीतून हजारो गोरगरीब मुलांच्या शिक्षणासाठी महाराष्ट्र शिक्षण समिती स्थापना करून शिक्षणाचे जाळे तयार केले अमावस्येच्या काळोखात अविद्येचा अंधकार येई महाराष्ट्र शिक्षण समितीने खेडी प्रकाशमय होई अमूल्य योगदान दादासाहेबांचे ना कोणत्या मापात मोजता येई पुण्यवान ती पवित्र माता शिलवान मातोश्री वत्सलाई ते 1985 ला महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री दादासाहेब यांनी महाराष्ट्रातच नव्हे देशात निलंग्याची ओळख करून दिली त्यांची आई वत्सलाई नेहमी म्हणायचे जातीभेद न करता वागावे शिवाजी नावात साजेसे राहावे जातीभेद न करता वागावे शिवाजी नावात साजेसे राहावे हे शब्द आठवणीत ठेवून कर्मयोगी डॉक्टर शिवाजीराव पाटील निलंगेकर वागत आले असेच ते जनतेसाठी झिजत राहिले अशा धुरंधर व्यक्तिमत्वाला माझा मानाचा मुजरा माझे गुरु मलिले सर यांच्या मार्गदर्शनाने फुललेल्या माझ्या शब्दफुलांच्या माळेला मी दादासाहेबांच्या चरणी समर्पित करतो एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र